Hello students, let's start to our bridge course. Today we will see some instructions that will be useful in our daily life and some conversational sentences. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ब्रिज कोर्समध्ये आपण इंग्रजीमधले काही इन्स्ट्रक्शन्स सूचना जे समजा परिपाठ सादर करताना किंवा तुमच्या वर्गामध्ये शिक्षक वगैरे तुम्हाला काही सूचना देतात, ते सूचना इंग्रजीमध्ये कसं म्हणतात आणि तसंच काही इंग्रजीमधले तुम्हाला बोलताना जे कन्व्हर्सेशन करताना काही वाक्य आवश्यक असतात, ते नेहमी उपयोगी पडणारे इंग्रजी कन्व्हर्सेशनमधले वाक्य ते आज आपण ब्रिज कोर्समध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांमध्ये काही संभाषण दिलेले आहेत. चला तर मग पाहूयात. वी स्पीक इंग्लिश. आपण इंग्रजी बोलू. लुक, लिसन अँड रीड विथ मी. पहा, ऐका आणि माझ्यासोबत वाचा. देन फाइंड द पिक्चर. आणि हे कन्व्हर्सेशन्स जे आहेत त्या कन्व्हर्सेशनला कोणतं पिक्चर लागू होईल ते पिक्चर शोधायचं आहे आणि त्याची जोडी त्याच्यासोबत लावायचं आहे. हे 1 नंबरचं कन्व्हर्सेशन कोणत्या पिक्चरला लागू पडेल, हे 5 नंबरचं कन्व्हर्सेशन कोणत्या पिक्चरला लागू पडेल. पुढे आणखी काही कन्व्हर्सेशन्स आहेत आणि इथं समोर असे त्याचे चित्र दिलेले आहेत. पहा, तर कोणतं कन्व्हर्सेशन कोणत्या चित्रासोबत लागू होईल हे व्यवस्थित अभ्यासा आणि त्यांची जोड्या लावा. चला तर मग पाहूयात पहिलं कन्व्हर्सेशन. हे पहा, हे 2 विद्यार्थ्यांमध्ये इथं संभाषण दिलेलं आहे. हे 2 डॉट म्हणजे पहिला विद्यार्थी, हे 2 डॉट म्हणजे दुसरा विद्यार्थी. पहिला विद्यार्थी म्हणत आहे. हे 2 डॉट म्हणजे पहिला व्यक्ती असेल, विद्यार्थी असेल. हे 2 विद्यार्थ्यांमध्ये असू शकते किंवा 2 व्यक्तींमध्ये पण असू शकते. तर हे 2 डॉट पहिला व्यक्ती म्हणत आहे, मे आय कम इन प्लीज टीचर. मे आय कम इन प्लीज. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी परवानगी मागायची असेल तर मे आय कम इन असं म्हणावं लागतं. मे आय कम इन प्लीज टीचर. मी आत येऊ का सर. यावर सर म्हणत आहेत, यस प्लीज कम इन. हो, चल आते. आता पहा, शिक्षक आणि विद्यार्थीमध्ये इथं चित्रामध्ये कुठं कन्व्हर्सेशन आहे. तर हे 1 नंबरचं कन्व्हर्सेशन कोणत्या चित्राला लागू पडेल रे. पहा, इथं काही चित्र दिलेले आहेत. इथं लागू पडेल का, ह्या चित्राला लागू पडेल का, ह्या चित्राला लागू पडेल का, इथं लागू पडेल का, इथं लागू पडेल का. पहा, व्यवस्थित पहा. हे पहा, या ठिकाणी दिसत आहे. हे या ठिकाणी ही विद्यार्थिनी विचारत आहे, मे आय कम इन प्लीज टीचर. इथं टीचर म्हणत आहेत, यस प्लीज कम इन. हे सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापरा. शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये आत येत असताना मे आय कम इन प्लीज असं म्हणा. प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला ह्या वाक्यांचा सराव होईल. चला तर मग पुढचं कन्व्हर्सेशन पाहूयात. दुसरं कन्व्हर्सेशन पहा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी परत 2 व्यक्तींमध्ये संभाषण दिलेलं आहे. हे 2 डॉट म्हणजे पहिला विद्यार्थी, हे 2 डॉट म्हणजे दुसरा विद्यार्थी. पहिला विद्यार्थी, दुसरा विद्यार्थी, पहिला विद्यार्थी, दुसरा विद्यार्थी, पहिला विद्यार्थी असे आहे. चला तर मग पहिला विद्यार्थी किंवा पहिला व्यक्ती म्हणत आहे, हॅलो व्हॉट्स युअर नेम. एखाद्याचं नाव विचारायचं असेल तर काय म्हणतात, व्हॉट्स युअर नेम. तुझं नाव काय आहे. त्याच्यावर दुसरा व्यक्ती उत्तर देत आहे, आय ॲम सुभाष. माझं नाव सुभाष आहे. आय ॲम इन क्लास 5. मी इयत्ता 5वीमध्ये आहे. अँड यू. आणि तू कितवीला आहेस. असे कन्व्हर्सेशन आहे. यावर पहिला व्यक्ती म्हणत आहे, आय ॲम इन क्लास 7. मी इयत्ता 7वीमध्ये आहे. आय ॲम इन क्लास 7. माय नेम इज शुभम. यू कॅन कॉल मी बंटी. असं त्या दुसऱ्या व्यक्तीनं उत्तर दिलेलं आहे.
नाईस टू मीट यू बंटी, तुला भेटून आनंद झाला बंटी, असं हे या ठिकाणी कन्व्हर्सेशन आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला व्यक्ती काय म्हणत आहे, हॅलो व्हॉट्स युअर नेम, तुझं नाव काय आहे. नाव विचारल्यानंतर दुसरा व्यक्ती म्हणत आहे, आय ॲम सुभाष, माझं नाव सुभाष आहे. आय ॲम इन क्लास 5, मी इयत्ता 5वीमध्ये आहे. अँड यू, आणि तू कितीमध्ये आहेस. यावर पहिला व्यक्ती म्हणत आहे, आय ॲम इन क्लास 7, मी इयत्ता 7वीमध्ये आहे. माय नेम इज शुभम, माझं नाव शुभम आहे. आणि तू मला बंटी पण म्हणू शकतोस, यू कॅन कॉल मी बंटी. आणि दोघांची इथं ओळख झाल्यानंतर ते एकमेकांना म्हणत आहेत, नाईस टू मीट यू, तुम्हाला भेटून आनंद झाला. पहा तर मग चित्रामध्ये दोन विद्यार्थ्यांमधील संवाद आलेला आहे. तिसरं कन्व्हर्सेशन पहा. एखादा या ठिकाणी परत दोन व्यक्तींमध्ये संभाषण आलेलं आहे. व्हॉट्स द टाईम, पहिला व्यक्ती वेळ विचारत आहे. व्हॉट्स द टाईम, किती वाजले. तुम्ही पण एकमेकाला वेळ विचारण्यासाठी हे सेंटेन्स उपयोगी करू शकता. व्हॉट्स द टाईम, किती वाजले. यावर दुसरा व्यक्ती म्हणत आहे, इट्स 2 o'clock, 2 वाजलेले आहेत. पहा तर मग हे तिसरं नंबरचं कन्व्हर्सेशन कुठं लागू पडेल चित्रामध्ये. कुठं वेळ विचारत आहे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला. हे पहा इथं दिसत आहे, या माणसाच्या हातामध्ये इथं घड्याळ दिसत आहे. आणि ही बाई ह्या व्यक्तीला विचारत आहे, व्हॉट्स द टाईम, किती वाजलेले आहेत. यावर हा व्यक्ती म्हणत आहे, इट्स 2 o'clock. तर 3 नंबरचं कन्व्हर्सेशन तुम्हाला ह्या चित्रामध्ये या ठिकाणी असं 3 नंबर म्हणून लिहायचं आहे. 3 नंबरचं कन्व्हर्सेशन ह्या 3 नंबरचं चित्र येतं या ठिकाणी मॅच होईल. पुढचं पाहूयात. 4 नंबरचं कन्व्हर्सेशन 2 व्यक्तीमध्ये आहे. पहिला डॉट म्हणजे पहिला व्यक्ती, दुसरा डॉट म्हणजे दुसरा व्यक्ती. एक्सक्यूज मी आंटी, आंटी एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस. एखादा आता पत्ता वगैरे विचारत असेल किंवा काही तुम्हाला मदत पाहिजे असेल तर असं या ठिकाणी इथं तुम्ही विचारू शकता. आणि जे पिवळ्या पट्ट्यामध्ये जे अंडरलाईन केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल पण करू शकता. आता या ठिकाणी इट्स 2 o'clock, 2 वाजले असेल तर 2 o'clock. इथं जर तुम्हाला म्हणायचं असेल 3 o'clock तर या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. इट्स 3 o'clock, इट्स 4 o'clock असं या ठिकाणी बदल करू शकता. तर एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस. कॅन यू प्लीज हेल्प मी, तुम्ही मला मदत करू शकता का. कशासाठी, फाइंड दिस ॲड्रेस, हा पत्ता शोधण्यासाठी. यावर आंटी म्हणत आहे, शुअर, नक्कीच. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आंटी आणि त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये संवाद आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बदल करू शकता या पिवळ्या पट्ट्यामधल्या अक्षरांसाठी. कॅन यू प्लीज हेल्प मी टू सॉल्व धिस प्रॉब्लेम. कॅन यू प्लीज हेल्प मी, असं या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता. तर पहा, आंटी आणि त्या दुसरा व्यक्ती कोण आहे, ज्या ठिकाणी आंटीला तो पत्ता शोधण्यासाठी विचारत आहे. कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस, तुम्ही मला हा पत्ता शोधण्यासाठी मदत करू शकाल का. यावर दुसरा व्यक्ती म्हणत आहे, शुअर, नक्कीच. पुढचं कन्व्हर्सेशन पहा. 5 नंबरचं कन्व्हर्सेशन. एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स. हे पहिला व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती. पहिला व्यक्ती म्हणत आहे, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स. इज दिस युअर्स म्हणजे हे तुमचं आहे का. इज दिस युअर्स, हे तुमचे आहे का. ओ यस, इट्स माइन. हो, ते मजेच आहे. थँक्यू सो मच, मला परत दिल्याबद्दल धन्यवाद. चुकीनं पडला असेल त्यावर तू मला परत दिलास. इट्स माइन, ते माझेच आहे. थँक्यू सो मच. 6 नंबरचं कन्व्हर्सेशन पहा. पहिला व्यक्ती म्हणत आहे, थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर गिफ्ट दिलं तर तुम्ही त्याला थँक्यू म्हणता. थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. यावर दुसरा व्यक्ती म्हणत आहे, यू आर वेलकम, तुमचे स्वागतच आहे. पहा मग, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला या ठिकाणी गिफ्ट देत आहे आणि त्यावर
पहिला व्यक्ती म्हणत आहे थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. 7 नंबरचं कन्व्हर्सेशन पहा. एखाद्या व्यक्तीनं इथं या ठिकाणी काहीतरी फोडलेलं आहे, त्याच्या हातातून चूक झालेली आहे आणि चूक झाल्यानंतर आपण काय म्हणतो, आय एम सॉरी आय ब्रोक द कप. सॉरी, मला माफ कर, मी काय केलं, ब्रोक द कप, माझ्या हातातून चुकीनं कप फुटला. आता नेवर माइंड, काय हरकत नाही, असं दुसरा व्यक्ती म्हणत आहे. 8 नंबरचं कन्व्हर्सेशन पहा. यामध्ये 2 व्यक्तीमध्ये परत संभाषण आहे. पहिला व्यक्ती म्हणत आहे व्हेअर आर यू गोईंग, कुठे जात आहात. व्हेअर आर यू गोईंग, तुम्ही कुठे जात आहात. तुम्ही पण एखाद्याला विचारायचं असेल तर ह्या वाक्याचा उपयोग करू शकता. व्हेअर आर यू गोईंग म्हणजे तुम्ही कुठे जात आहात. यावर दुसरे व्यक्ती म्हणत आहेत वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड. वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड, आम्ही प्लेग्राऊंडला जात आहोत, खेळायला जात आहोत, खेळायच्या मैदानावर जात आहोत. वुड यू लाईक टू कम विथ अस, तुला आमच्यासोबत यायला आवडेल का. यस, नक्कीच, मी पण येईल. प्लीज वेट फॉर मी, थोडं माझ्यासाठी थांबा. असं या ठिकाणी 8 नंबरचं कन्व्हर्सेशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही कन्व्हर्सेशन याच्यासाठी दिलेले आहेत, याचा अभ्यास करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनात वापरा. आणि जिथं जिथं हे येल्लोचा पट्टा दिसत आहे, पिवळ्या रंगातला पट्टा दिसत आहे, त्या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार इथं बदल करू शकता. कसं, एक करून दाखवतो पहा. व्हेअर आर यू गोईंग, कुठे जात आहात. वी आर गोईंग टू मार्केट, आम्ही मार्केटला जात आहोत. या ठिकाणी प्लेग्राऊंडच्या ठिकाणी मार्केट लावू शकता. वी आर गोईंग टू स्कूल, आम्ही शाळेला जात आहोत. वी आर गोईंग टू उमरी, आम्ही उमरीला जात आहोत. आपल्या सोयीनुसार इथं बदल करू शकता. वुड यू लाईक टू कम विथ अस, तुला आमच्यासोबत यायला आवडेल का. यस, प्लीज वेट फॉर मी, हो, मला तुमच्यासोबत यायला आवडेल. जर यायचं असेल तर, यायचं नसेल तर नो, नाही, असं म्हणू शकता. ठीक आहे. तर हे कन्व्हर्सेशन आहेत आणि हे 8 कन्व्हर्सेशनचे हे समोर 8 चित्र दिलेले आहेत. परत एकदा हे 8ही कन्व्हर्सेशन व्यवस्थित वाचा आणि कोणतं कन्व्हर्सेशन कोणत्या चित्रासोबत लागू होईल हे पाहून त्या चित्राला त्या कन्व्हर्सेशनचा नंबर द्या. ठीक आहे. चला तर मग पुढचा अभ्यास पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलो कन्व्हर्सेशन आणि त्याच्यावरील पिक्चर यांच्या जोड्या जुळवायचं. आता असाच एक अभ्यास दुसऱ्या घटकाचा आहे. चला तर मग ते पाहूयात. या ठिकाणी पण तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. मॅच द ॲक्शन्स. ॲक्शन्स ACTIONS. ॲक्शन्स म्हणजे काय. ॲक्शन्स म्हणजे कृती. हे कृती दिलेले आहेत पहा. हे ॲक्शन्स आहेत आणि त्याच्या या ठिकाणी पिक्चर आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला कोणतं पिक्चर कोणत्या ॲक्शनसोबत लागू होईल हे तुम्हाला या ठिकाणी मॅच करायचं आहे. मॅच द ॲक्शन्स अँड देअर मिनिंग. मॅच द ॲक्शन्स अँड देअर मिनिंग. हे ॲक्शन्स आहेत आणि हे मिनिंग आहेत. कोणती ॲक्शन कोणत्या मिनिंगसोबत लागू होईल याची तुम्हाला मॅच करायची आहे. MATCH. मॅच म्हणजे जोड्या जुळवायच्या आहे. राईट द ॲप्रोप्रिएट स्पीच नियर ईच पिक्चर. आणि काय करायचं आहे, या पिक्चरच्या खाली ते स्पीच हे किंवा मिनिंग या ठिकाणी लिहायचं आहे. मॅच द राईट द ॲप्रोप्रिएट. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य. APPROPRIATE. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य. ॲप्रोप्रिएट. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य. योग्य स्पीच योग्य चित्राखाली तुम्हाला लिहायचे आहे. कम हिअर. आता पहा बरं कोणतं चित्र कम हिअरची ॲक्शन करत आहे. कम हिअर पहा. कम हिअर कोण म्हणत आहे. कम हिअर पहा. पाहून व्यवस्थित सांगा. दुसरं पहा. आय कांट हिअर यू. मला तुझं ऐकू येत नाही. आय कांट हिअर यू. मला तू काय म्हणत आहेस ते ऐकू येत नाही. तर हे आजोबा म्हणत आहेत का पहा बरं. त्याच्या कानाजवळ हात दिसत आहे. आय कांट हिअर यू. तर हे स्पीच ह्या चित्राखाली तुम्हाला लिहायचं आहे. आय कांट हिअर यू. तुम्हाला परीक्षेत पण असं पिक्चर आणि त्याची स्पीच यांच्या जोड्या जुळवायला किंवा त्याच्याखाली लिहायला राईट द ॲप्रोप्रिएट स्पीच नियर ईच पिक्चर. राईट द ॲप्रोप्रिएट स्पीच. हे ॲप्रोप्रिएट स्पीच जे स्पीच आहे
ते योग्य चित्राखाली तुम्हाला लिहायचं आहे. तर हे आय कांट हिअर यू ह्या पिक्चरच्या खाली तुम्हाला लिहिता येईल. इट्स व्हेरी गुड, इट्स व्हेरी गुड, खूप छान आहे. तर कोण म्हणेल? या ठिकाणी दिसत आहे पहा, ही आंटी म्हणत आहे बोट दाखवून, इट्स व्हेरी गुड. आय डोंट नो, मला माहीत नाही. तर कोण म्हणत आहे पहा बरं, आय डोंट नो. आय डोंट लाईक इट, मला ते आवडत नाही. आय डोंट लाईक. पहा बरं, हे इथं मुलगा आय डोंट नोचं चित्र याच्यासोबत मॅच होईल का? तो असं करत आहे, त्याचे हात पहा माहीत नसल्यासारखं करत आहे. तर आय डोंट नो हे स्पीच ह्या चित्राखाली तुम्हाला लिहिता येईल. आय डोंट लाईक इट, मला ते आवडत नाही. तर हे चित्रासोबत मॅच होईल का पहा बरं. आय डोंट लाईक इट, आय डोंट लाईक इट. लेट मी थिंक, मला विचार करू दे. हे पहा, ही मुलगी म्हणत आहे लेट मी थिंक, लेट मी थिंक, मला विचार करू दे. लेट मी थिंक. हा पण असंच करत आहे, कदाचित ह्याच्यासोबत पण लागू पडेल. लेट मी थिंक, ह्या मुलगा पण करत आहे पहा लेट मी थिंकचं. ह्या मुलीसाठी कदाचित दुसरं येईल, पाहूत आपण. लेट मी थिंक हे विचार करत आहे, तर हे लेट मी थिंक हे स्पीच ह्या चित्रासोबत लागू पडेल विद्यार्थी मित्रांनो. आर यू रेडी, तू तयार आहेस का? आर यू रेडी, पहा बरं कुठे येईल आर यू रेडी. हे पहा, ही मुलगी म्हणत आहे आर यू रेडी, तू तयार आहेस का? बोट दाखवून म्हणत आहे पहा, तू तयार आहेस का? आर यू रेडी. कम हिअर, कम हिअरचं पहिलं जे आहे स्पीच ते ह्या मुलाला लागू पडेल पहा. कम हिअर, ओके नाही. कम हिअर हे स्पीच या चित्रासोबत लागू पडेल. आर यू क्रेझी आहे का? आर यू क्रेझी इथं आहे पहा. आर यू क्रेझी, तू येडा आहेस का? आर यू क्रेझी. पहा, तुम्ही शोधून लिहा आता या चित्रासोबत कोणत्या चित्राला लागू पडेल. व्हॉट अ बिग सरप्राईज, काय आश्चर्य. व्हॉट अ बिग सरप्राईज. तर ही मुलगी करत आहे दोन्ही हाताला गालाला हात लावून पहा. व्हॉट अ बिग सरप्राईज. तर हे स्पीच या मुलीसाठी लागू पडेल. व्हॉट्स रॉंग, काय झालं? व्हॉट्स रॉंग, काय झालं? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व स्पीचचे तुम्हाला अर्थ कळले आहेत. तर कोणतं स्पीच कोणत्या चित्रासोबत लागू होईल याचा व्यवस्थित चित्राचं निरीक्षण करा आणि त्या चित्राखाली तुम्हाला हे स्पीच लिहायचं आहे. समजलं असेल का? सर्वांना नक्कीच समजलं असेल. चला तर मग पुढे पाहूया. परत एकदा वाचू का मी? ठीक आहे. कम हिअर, इकडे ये. आय कांट हिअर यू, मला तुझं ऐकू येत नाही. इट्स व्हेरी गुड, खूप छान. आय डोंट नो, मला माहीत नाही. आय डोंट लाईक इट, मला आवडलं नाही. लेट मी थिंक, मला विचार करू दे. आर यू रेडी, तू तयार आहेस का? व्हॉट अ बिग सरप्राईज, काय आश्चर्य. आर यू क्रेझी, तू वेडा आहेस का? आर यू रेडी, तू तयार आहेस का? आर यू क्रेझी, तू वेडा आहेस का? या ठिकाणी तुम्ही क्रेझीच्या ठिकाणी रेडीच्या ठिकाणी बदल करून तुमच्या सोयीनुसार दुसरं वाक्य करू शकता. आर यू अ डॉक्टर, तू डॉक्टर आहेस का? आर यू अ स्टुडंट, तू विद्यार्थी आहेस का? असं नवीन नवीन वाक्य तयार करा विद्यार्थ्यांना. व्हॉट्स रॉंग, काय झालं तुला? असं तुम्ही या ठिकाणी या स्पीचचं आणि ह्या पिक्चरचं जोड्या जुळवा. त्या पिक्चरखाली तुम्ही हे स्पीच लिहा. चला तर मग पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिले वरील काही वाक्य. आता या ठिकाणी आपण पुढचे वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व वाक्य जे आहेत तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बोलण्यासाठी, एकमेकांसोबत संवाद करण्यासाठी, परिपाठ वगैरे सादर करताना नेहमी उपयोगी पडणार आहे. म्हणून ह्या वाक्य तुमच्या वहीमध्ये छान प्रकारे लिहून घ्या आणि त्याचा सराव करा. पुढचे काही सेंटेन्सेस पाहूयात. एकमेकाला भेटल्यानंतर तुम्ही हे प्रश्न एकमेकाला विचारू शकता. पहा, इंटरव्ह्यूज. इंटरव्ह्यूज म्हणजे एकमेकाला भेटल्यानंतर तुम्ही हे एकमेकाला प्रश्न विचारता. फॉर्म पेअर्स, दोघांचे गट करा. पेअर्स म्हणजे जोड्या करा. फॉर्म पेअर्स. अँड
इंटरव्ह्यू युअर पार्टनर, आणि तुमच्या मित्राचा इंटरव्ह्यू घ्या, त्याला त्याच्याबद्दल विचारा. युजिंग द क्वेश्चन्स गिवन हिअर, खालच्या प्रश्नाच्या मदतीने तुम्ही दुसरेही प्रश्न विचारू शकता. आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नाच्या मदतीने पण तुम्ही विचारू शकता. ह्या पण प्रश्नांचा, या पण सेंटेन्सचा उपयोग करू शकता. आणि तुमचा मित्र, युअर फ्रेंड विल गिव्ह हिज हर ओन आन्सर्स, आणि तुमचा मित्र तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देईल. परत नंतर मग तुमच्या मित्राला तुम्हाला प्रश्न विचारायला लावायचे आणि तुमचा इंटरव्ह्यू मग द्यायचा. हो की नाही. फॉर्म पेअर्स अँड इंटरव्ह्यू युअर पार्टनर युजिंग द क्वेश्चन्स गिवन हिअर. युअर फ्रेंड विल गिव्ह हिज ऑर हर ओन आन्सर्स. पहिला, व्हॉट्स युअर नेम, व्हॉट्स युअर फुल नेम, तुझं पूर्ण नाव काय आहे. व्हॉट्स युअर फुल नेम, तर तुम्ही असं उत्तर देऊ शकता, माय नेम इज राहुल, आय ॲम इन स्टँडर्ड 5th. हो की नाही. दुसरा इंटरव्ह्यूचा प्रश्न, व्हेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. व्हेअर डू यू लिव्ह, टेल मी युअर ॲड्रेस. ADDRESS, ॲड्रेस म्हणजे पत्ता. व्हेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. टेल मी युअर ॲड्रेस, तुझा पत्ता सांग बरं. तर त्याच्यावर तुम्हाला सांगता येईल, आय लिव्ह इन बितनाळ, मी बितनाळमध्ये राहतो. आय लिव्ह इन बितनाळ, तालुका उमरी, डिस्ट्रिक्ट नांदेड. माय स्कूल नेम इज जिल्हा परिषद क्लस्टर प्रायमरी स्कूल बितनाळ. ओके नाही. पुढचा प्रश्न पाहूयात इंटरव्ह्यूचा. व्हॉट सब्जेक्ट्स डू यू लाईक, तुम्ही तुमच्या मित्राला हा पुढचा प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट सब्जेक्ट्स डू यू लाईक, तुला कोणते कोणते विषय आवडतात रे. SUBJECTS, सब्जेक्ट्स म्हणजे विषय. व्हॉट सब्जेक्ट्स डू यू लाईक, तुला कोणते कोणते विषय आवडतात. तर तुम्ही अशा प्रकारे उत्तर देऊ शकता. आय लाईक मॅथ, इंग्लिश, तुमच्या मनानं जे समजा तुम्हाला जे विषय आवडतात ते तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता. माय फेवरेट सब्जेक्ट किंवा आय लाईक सब्जेक्ट इंग्लिश, किंवा इंग्लिश इज माय फेवरेट सब्जेक्ट. असं सब्जेक्ट म्हणजे विषय. पुढचा इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट गेम्स डू यू प्ले, तुम्ही कोणते कोणते खेळ खेळता. तुम्ही तुमच्या मित्राला विचारू शकता, तुला कोणते कोणते गेम आवडतात, तू कोणते कोणते खेळ खेळू शकतोस. व्हॉट गेम्स डू यू प्ले, तर याच्यावर हॉपस्कॉच म्हणजे लंगडी, हॉपस्कॉच, टॅग, हाईड अँड सीक, हाईड अँड सीक म्हणजे लपंडाव, हाईड अँड सीक, खो खो, आणखी काही खेळ तुम्ही टाकू शकता या ठिकाणी. कबड्डी, क्रिकेट, तुमच्या मनानं. हॉपस्कॉच म्हणजे लंगडी, हॉपस्कॉच, HOPSCOTCH, HOPSCOTCH, हॉपस्कॉच. व्हॉट्स युअर फेवरेट डिश, तुझा आवडता खायचा पदार्थ कोणता. डिश म्हणजे पदार्थ, फेवरेट म्हणजे आवडता. व्हॉट इज युअर फेवरेट डिश, व्हॉट्स युअर फेवरेट डिश, तुझा आवडता पदार्थ, तुला खायला सर्वात जास्त काय आवडतं. तर याच्यावर सांगता येईल तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ. माय फेवरेट डिश इज पोहे, माय फेवरेट डिश इज. आता तुमचं कोणतं समजा केक असेल, समोसा असेल, कचोरी असेल, तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही बदल करू शकता. माय फेवरेट डिश इज समोसा, किंवा माय फेवरेट डिश इज ऑमलेट, असं तुम्ही बदल करू शकता. व्हॉट्स युअर हॉबी, तुझे छंद काय आहेत रे, तुला काय काय करायला आवडतं आहे. व्हॉट्स युअर हॉबी, तुझं छंद काय आहे. सिंगिंग, डान्सिंग, आता हे तुमच्या सोयीनुसार, इथं फक्त तुम्हाला एक ऑप्शन्स दिलेले आहेत. कोणाची हॉबी काय असेल, कोणाची हॉबी काय असेल, त्याच्यानुसार तुम्ही बदल करू शकता. व्हॉट्स युअर हॉबी, सिंगिंग असेल, डान्सिंग असेल, क्लाइम्बिंग हिल्स असेल, ड्रॉइंग पिक्चर्स असेल, प्लेईंग द ड्रम, इटिंग, स्लीपिंग, व्हिसलिंग, रीडिंग, कलेक्शन स्टॅम्प्स, बीड्स, फिदर्स, स्विमिंग, असे काही छंद. कोणाचे काय छंद असतात, कोणाचे काय छंद असतात, तुमच्या मनानुसार तुमचा छंद जे आहे ते इथं सांगायचं आहे. टेल मी अ फ्यू थिंग्स अबाउट युअर सेल्फ,
आता पुढचा इंटरव्ह्यूचा एक प्रश्न आहे महत्त्वाचा. टेल मी अ फ्यू थिंग्स अबाउट युअर सेल्फ. आणखी काय तुझ्या मनानं सांग तुझ्याबद्दल. तुमच्या मित्राला विचारू शकता. टेल मी अ फ्यू थिंग्स अबाउट युअर सेल्फ. तुझ्याबद्दल आणखी काय सांग. व्हॉट यू कॅन डू. तू काय करू शकतोस. व्हॉट यू लाईक टू डू. तुला काय करायला आवडतं. व्हॉट यू वॉन्ट टू लर्न. तुला काय शिकायला आवडतं. आणखी काय तुला वाटलं तुझ्याबद्दल सांगावायचं तर तू सांग ना. किंवा तुझे विचार काय आहेत, हो की नाही. व्हॉट इज युअर ड्रीम. तुझं स्वप्न काय आहे. व्हॉट इज युअर थॉट. तुझे विचार काय आहेत. आणखी काही शब्द, आणखी काही प्रश्न तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या मनाने ॲड करू शकता. व्हॉट यू कॅन डू. तू काय करू शकतोस. आय कॅन स्विम. मी पोहू शकतो. आय कॅन ड्रॉ गुड हँडरायटिंग. मी चांगलं अक्षर काढू शकतो. असं. व्हॉट यू लाईक टू डू. तुला काय करायला आवडतं. व्हॉट यू वॉन्ट टू लर्न. तुला काय शिकायला आवडतं. बऱ्याच जणाला काय काय शिकायला आवडतं. व्हॉट यू वॉन्ट टू लर्न. आय वॉन्ट टू लर्न कम्प्युटर. मला कम्प्युटर शिकायला आवडतं. आय कॅन व्हिसल. मी. व्हॉट कॅन यू डू. आय कॅन व्हिसल. मी शिट्टी वाजवू शकतो. WHISTLE. व्हिसल म्हणजे काय. शिट्टी वाजवणे. आय कॅन स्विम. मी पोहू शकतो. आय वॉन्ट टू लर्न कराटे. मला कराटे शिकायचं आहे. व्हॉट यू वॉन्ट टू लर्न. तुला काय शिकायचं आहे. तर आय वॉन्ट टू लर्न कराटे. या कराटेच्या ठिकाणी तुम्ही दुसरेही शब्द टाकू शकता तुम्हाला जे आवडतं ते. आय वॉन्ट टू लर्न कम्प्युटर. आय वॉन्ट टू लर्न कुकिंग. असं. व्हॉट यू लाईक टू डू. तुला काय करायला आवडतं. तर आय लाईक टू राईड अ बायसिकल. मला सायकल चालवायला आवडते. असं विद्यार्थी मित्रांनो इथं काही इंटरव्ह्यूचे प्रश्न दिलेले आहेत. हे इंटरव्ह्यू म्हणून आहे. तसंच तुम्ही हे प्रश्न, हे सेंटेन्सेस तुमच्या दैनंदिन जीवनात पण वापर करा. याच्यासाठी इथं या ठिकाणी दिलेले आहेत. या प्रश्नांचा, या सेंटेन्सचा. ओ आय सी. असं का. इज दॅट सो. हाऊ नाईस. किती छान. या पण छोटे छोटे वाक्य आहेत जे की तुम्ही नेहमी वापरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे नक्की समजलं असेल, हो की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो हे कन्व्हर्सेशनल सेंटेन्सेस आहेत. हे फक्त ऐकून नाही, लिहून नाही, तर ह्या सेंटेन्सेसचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापर करा. पुढे काही महत्त्वाचे सेंटेन्सेस आहेत ते पाहूयात. त्याचा वापर करा. तुम्ही वाचा, लिहून काढा तुमच्या वहीमध्ये. अवघड शब्द आहेत ते शब्द तुमच्या वहीमध्ये लिहा, वाचत राहा आणि या सेंटेन्सचा उपयोग करा. चला तर मग पुढचे काही सेंटेन्सेस पाहूयात. लिसन केअरफुली. काळजीपूर्वक ऐका. रीड. वाचा. अँड रिमेंबर. आणि लक्षात ठेवा. आवर बॉडी इज सो वंडरफुल. आपलं शरीर जे आहे विद्यार्थ्यांनो कसं आहे. आवर बॉडी इज सो वंडरफुल. आपलं शरीर हे खूप काय आहे. आश्चर्यकारक आहे. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे, हो की नाही. डोळे महत्त्वाचे आहेत. नाक महत्त्वाचं आहे. दात महत्त्वाचे आहेत. सर्व अवयवांची, सर्व आपल्या बॉडी पार्ट्सची आपण चांगल्या प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे. तर कसं म्हणता येईल. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. आवर बॉडी इज सो वंडरफुल. कसं काळजी घ्यायला पाहिजे. वी शूड इट वेल ॲट रेग्युलर टाईम्स. वी शूड इट वेल ॲट रेग्युलर टाईम्स. नेहमी रोज वेळेवर जेवण करायला पाहिजे. रेग्युलर टाईम्स म्हणजे नियमित वेळेवर काय करायला पाहिजे. इट वेल. चांगलं चांगलं खायला पाहिजे. वी शूड इट वेल ॲट रेग्युलर टाईम्स. वी शूड इट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आपण फळं, पालेभाज्या खायला पाहिजे. वी शूड इट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या. वी शूड ड्रिंक इनफ वॉटर. भरपूर पाणी प्यायला पाहिजे. वी शूड ड्रिंक इनफ वॉटर. इनफ म्हणजे पुरेसे पाणी. आपल्या शरीराला जितकं लागते तितकं पाणी आपण नेहमी घ्यायला पाहिजे. वी शूड ड्रिंक DRINK. ड्रिंक म्हणजे पिणे. वी शूड ड्रिंक इनफ वॉटर. आपण नेहमी भरपूर पाणी प्यायला पाहिजे. वी शूड टेक इनफ एक्सरसाइज. नियमित व्यायाम करायला पाहिजे. वी शूड टेक इनफ एक्सरसाइज. वी शूड गेट इनफ स्लीप. पुरेशी झोप पण घ्यायला पाहिजे. सायंकाळी रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं.
वी शूड गेट इनफ स्लीप. पुरेसं झोप पण आवश्यक आहे. वी शूड कीप आवर बॉडी अँड हेअर क्लीन. आपली शरीर आणि आपले केस नेहमी काय करा, स्वच्छ ठेवा, क्लीन ठेवा. क्लीन म्हणजे स्वच्छ. वी शूड शूड म्हणजे करायला पाहिजे. वी शूड कट आवर नेल्स. NAILS. नेल्स म्हणजे नख. नख काय करायला पाहिजे, नियमितपणे रेग्युलरली कट करायला पाहिजे नेल कटरनं. दिस इज द पिक्चर ऑफ अ नेल कटर. या नेल कटरनं रेग्युलरली कट करायला पाहिजे. काय, नेल्स. NAILS. नेल्स म्हणजे नख. वी शूड कव्हर आवर माउथ when we cough or sneeze. We should cover our mouth. आपण आपलं चेहरा, आपलं तोंड, MOUTH. माउथ म्हणजे तोंड. आपण आपलं तोंड काय करायला पाहिजे, कव्हर करायला पाहिजे, झाकायला पाहिजे. केव्हा, वेन म्हणजे जेव्हा. वी कफ और स्नीज. कफ म्हणजे खोकलणे, स्नीज म्हणजे शिंकणे. खोकलताना किंवा शिंकताना कफ स्नीज, कफ स्नीज. कफ म्हणजे खोकलणे, स्नीज म्हणजे शिंकणे. खोकलताना किंवा शिंकताना आपण आपलं तोंड कव्हर करायला पाहिजे, झाकायला पाहिजे. कारण का, हा संसर्गजन्य रोग आहे, खोकला किंवा सर्दी. हो की नाही. आता ह्या कोरोनामुळे आपल्या सर्वांना समजलंच आहे. वी शूड वेअर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे. रोज काय करायला पाहिजे, स्वच्छ कपडे परिधान करायला पाहिजे. WEAR. वेअर म्हणजे परिधान करणे, अंगात घालणे. वी शूड वेअर क्लीन क्लोथ्स. क्लोथ्स म्हणजे कपडे. एव्हरी डे म्हणजे दररोज. दररोज स्वच्छ कपडे घालायला पाहिजे. वी शूड वेअर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच ह्या सर्व गोष्टी आवडल्या असतील. आवर बॉडी इज सो वंडरफुल, सो टेक केअर ऑफ युअर बॉडी. सी यू लेटर.